काम नाही वेतन नाही हा 8 जून 2016चा शासन निर्णय रद्द करून कुठल्याही पद्धतीने अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना आपण दिलासा देणार का? सर नाही सर. धन्यवाद सभापती महोदय. मान्य सभापती महोदय, मान्य लक्षवेधी क्रमांक 3. सभापती महोदय वितरित केल्याप्रमाणे. मान्य सभापती महोदय, मान्य मंत्री महोदयांनी आपल्या निवेदनात अतिरिक्त शिक्षकांची संख्या वाढत आहे व ती वाढण्याची कारणे दिलेली आहेत की आदिवासी आश्रमशाळेतील अतिरिक्त शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लावली जात नाही किंवा शैक्षणिक उद्दिष्ट पूर्ण केली जात नाहीत इत्यादी. तसेच अतिरिक्त शिक्षक विना वेतन काम करत घेत असतात म्हणून इतर शिक्षकांवर त्याचा विपरीत परिणाम होतो असे देखील म्हणणे मंत्री महोदय योग्य ठरणार नाही. मान्य सभापती महोदय, माननीय मंत्री महोदयांनी विजा भज आश्रमशाळेतील शिक्षकांना सुद्धा काम नाही वेतन नाही हा निर्णय लागू आहे असा संदर्भ दिला. मात्र या शाळा कोणत्या कारणाने बंद पडलेल्या आहेत, त्याच्या व्यवस्थापनामध्ये वाद आहेत का हे बघणे देखील या ठिकाणी महत्त्वाचे ठरणार आहे. सभापती महोदय, 2022 मध्ये माजी तत्कालीन आदिवासी विकास मंत्री माननीय विजयकुमारजी गावित यांनी अतिरिक्त ठरलेल्या कुठल्याही कर्मचाऱ्याचे आदिवासी विभागातले वेतन थांबणार नाही अशी घोषणा त्यावेळेस सभागृहामध्ये केली होती, परंतु त्याच्यावर अजूनही कारवाई झाली नाही. माझा एक साधा प्रश्न आहे मंत्री महोदय आपल्याला. माननीय मंत्री महोदयांना माझा साधा प्रश्न आहे की शाळेतील संहितेच्या सेवा शर्तीनुसार अतिरिक्त शिक्षकांना वेतन संरक्षण आहे. शाळेच्या संहितेनुसार अतिरिक्त शिक्षकांना सेवा संरक्षण आहे आणि सेवा शर्तीच्या नंतर अतिरिक्त शिक्षकांना सेवा संरक्षण देणे हे आपल्या मंत्री महोदय आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे काम नाही वेतन नाही हा 8 जून 2016चा शासन निर्णय रद्द करून कुठल्याही पद्धतीने अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना आपण दिलासा देणार का? दुसरा माझा प्रश्न असा आहे की ज्या पद्धतीने खाजगी अनुदानित शाळेतील अतिरिक्त शिक्षकांचे जिल्हा परिषद शाळांमध्ये सुद्धा समायोजन होऊ शकते, त्याच धर्तीवर खाजगी आदिवासी आश्रमशाळेतील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन इतर शाळेमध्ये आपण करणार का? शासकीय आश्रमशाळेमध्ये आपण करणार का? आणि त्यांच्या समायोजनाचं काही विशिष्ट धोरण आपण ठरवून या अतिरिक्त झालेल्या शिक्षकांना दिलासा देणार का? हा माझा दुसरा प्रश्न आहे सभापती महोदय. धन्यवाद. मंत्री महोदय. सभापती महोदय, सन्माननीय किरणजी सरनाईक विधान परिषद सदस्य महोदयांनी विचारलेला प्रश्न अतिशय कर्मचारी जे अनुदानित आश्रमशाळेमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या संबंधित आहे. काम नाही वेतन नाही हा जो विषय त्यांचा मुख्य उद्देश घेऊन ही लक्षवेधी आज आलेली आहे. सभापती महोदय, समाज कल्याण विभागाअंतर्गत सुद्धा जशा आदिवासी विभागाच्या माध्यमातून आश्रमशाळा चालवल्या जाते, त्याच धर्तीवर समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून सुद्धा VJNTच्या म्हणजे विमुक्त जाती भटका जमितीच्या सुद्धा शाळा चालवल्या जाते. आणि त्यांनी अशी केस झाल्यामुळे कोर्टानं निर्णय दिला आणि कोर्टाच्या निर्णयाच्या अधीन राहून 1 एप्रिल 2016ला काम नाही वेतन नाही अशा प्रकारचा निर्णय दिला असल्यामुळे त्याच धर्तीवर आदिवासी विभागाने मग 29 एप्रिल 2017ला काही आम्ही प्रमाणात त्याच्यात बदल केला. मग कशा प्रकारे 2 प्रकारचे कर्मचारी काम नाही वेतन नाही अशा प्रकारचं येत असल्यामुळे एक शाळा पूर्ण बंद झाली असेल तर किंवा तुकडी बंद झाली असेल, त्यामुळे या शाळा जर पूर्णतः जर बंद झाली असेल सभापती महोदय, तर त्या शाळा बंद होण्याचे कारण काय, त्याची कारणमीमांसा या कारणास्तव जोपर्यंत ते दुसऱ्या ठिकाणी समायोजन होत नाही तोपर्यंत त्यांना कुठल्याही प्रकारचा वेतन मिळत नाही. परंतु शासकीय आश्रमशाळेमध्ये किंवा अनुदानित आश्रमशाळेमध्ये आपला अनुदानित आश्रमशाळेमध्ये जर एखादी तुकडी जर बंद झाली तर त्याला आपण समायोजन करत असते. त्यामुळे निश्चितच आमदार महोदयांनी प्रश्न विचारलेला आहे. मी आपल्याला आश्वासित करतो की येणाऱ्या काळामध्ये अधिवेशन संपल्यानंतर आपण या ठिकाणी बैठक लावतो आणि हा जो तुमचा समायोजनाचा विषय आहे तो सोडवण्यासाठी बैठकीच्या माध्यमातून सोडवण्याचे प्रयत्न करतो. खूप खूप धन्यवाद. अभ्यंकर. सभापती महोदय धन्यवाद. या खाजगी अनुदानित आदिवासी आश्रमशाळातील कर्मचाऱ्यांसाठी
महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी सेवा शर्ती नियमावली आणि अधिनियम हे दोनही आपण लागू केलेले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा किंवा उच्च न्यायालयाचा निर्णय आपण जो सांगता आहात तो निर्णय या अधिनियमाला आणि नियमावलीला चॅलेंज करणारा नाही. तो वेगळ्या संदर्भातला निर्णय आहे. त्यामुळे इथे हे सूत्र लागू होत नाही. आपण ज्या पद्धतीने हा निर्णय लागू केला जो आपण 8 जून 2016चा जो GR आहे या GRच्या मध्ये आपण MEPSच्या संदर्भात उल्लेख केलेला जो आहे तो 25A केलेला आहे. हे प्रकरण 25A मध्ये मोडणार नाही. कारण हे विद्यार्थी जे आहे विद्यार्थी कमी झाले म्हणून आश्रमशाळा बंद पडली. जर 2 सिच्युएशनमध्ये जर शाळा बंद पडली असेल तर मात्र त्या ठिकाणी ते शिक्षक वेटिंग लिस्टवर 25A प्रमाणे येतात. हे 25Aचं प्रकरणच नाही, हे 26चं प्रकरण आहे, 27चं प्रकरण आहे. 26 आणि 27चा हा नियम यांना आपण लागू करणार आहात काय, हा माझा या संदर्भातला पहिला प्रश्न आहे. सोपी गोष्ट आहे. 25A मध्ये 2 सिच्युएशन्स आहेत. नंबर 1, आपल्या खात्याने आश्रमशाळेची मान्यता अनियमिततेच्या कारणावरून काढून घेणे हे एक कारण आहे, किंवा संस्थेने आपल्या लहरीप्रमाणे त्या शिक्षकांचा कर्मचाऱ्यांचा विचार न करता शाळा बंद करणे. या दोन्ही सिच्युएशनमध्ये जिथे शिक्षकांची जबाबदारी नाही किंवा मुख्याध्यापकाची जबाबदारी नाही बंद होण्यामध्ये, ते त्याला जबाबदार नाहीत, अशा सिच्युएशनमध्ये 26 लावावा लागतो, 27 लावावा लागतो. आपल्या या ठिकाणी अधिकाऱ्यांनी इंटरप्रिट करताना 25A लावला आणि त्यामुळे ते प्रतीक्षा सूचीवर गेलेत आणि प्रतीक्षा सूचीवरल्या त्या कर्मचाऱ्यांना नो पे नो वर्क नो पे हे सूत्र लागू होतं. हे आम्हाला मान्य आहे. म्हणून माझा प्रश्न आहे की 26-27 आपण जर लागू केलं आहे तर यांचा प्रश्न ताबडतोब मिटतो. दुसरं, शालेय शिक्षण विभागाने 15 मार्च 2024 मध्ये जो शासन निर्णय काढलेला आहे त्या शासन निर्णयाप्रमाणे जे शिक्षक अतिरिक्त होतात त्या अतिरिक्त शिक्षकांना आधी अनुदानित शाळेमध्ये सामावून घेण्याचा ठरलेला आहे. आधी अनुदानित शाळेमध्ये जर जागा रिक्त नसेल तर मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इव्हन आदिवासी विभाग आणि समाज कल्याण विभागामध्ये जर जागा रिक्त असतील तर खाजगी माध्यमिक आणि प्राथमिक शाळेमधल्या शिक्षकांना त्या ठिकाणी समाविष्ट करावं, अशा प्रकारचा 15 मार्च 2024चा GR आहे. आणि तो शासन निर्णय आपल्या विभागाशी आणि अर्थ विभागाशी तो कन्सल्ट करून काढलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला जी तरतूद याच्यामध्ये आहे 15 मार्च 2024मध्ये जी तरतूद आहे त्यानुसार या शिक्षकांना आपण तिथे आपल्याकडे अतिरिक्त झाल्याबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये किंवा नगरपालिकेच्या शाळेमध्ये किंवा महानगरपालिकेच्या शाळेमध्ये किंवा खाजगी शाळेमध्ये या 15 मार्च 2024चा अर्थ काढून आपण त्यांना तो लागू करणार आहात काय? माननीय मंत्री महोदय. सभापती महोदय, माननीय अभयंकर सरांनी अतिशय शिक्षक असल्यामुळे शिक्षकाप्रती अतिशय सहानुभूती दर्शवून त्यांनी प्रश्न विचारला. निश्चितच बरोबर आहे, परंतु शाळा संहिता 100% लागू आहे. परंतु आपण बोललात की जिल्हा परिषदच्या आणि याची जी तुलना जी केली आहात, कारण ते दोघांची नोकर भरती आणि मान्यता हा वेगवेगळ्या प्रकार आहे. शासकीय आश्रमशाळेची आचारसंहिता लागू असली तरी त्यांना ग्रँट देण्याची पद्धत वेगळी आहे, शासनाच्या माध्यमातून येत असते. अनुदानित आश्रमशाळेची शिक्षकांची आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नोकर भरतीच्या बाबत हे दोन्ही याचा नियम आणि नियमावली वेगळी असल्यामुळे मी जबाबदारीने सांगतो का बा एखादी तुकडी बंद झाली किंवा शाळा जर बंद झाली, शाळा जर बंद झाली तर त्याचे कारण वेगळे असते आणि तुकडी बंद झाली तर त्याचे कारण वेगळे असते. परंतु निश्चितच त्या शिक्षकाप्रती मला कल्पना आहे की एखादी शिक्षक जर नोकरीवर लागल्यानंतर त्याची जर सेवा खंडित झाली किंवा त्यांना जर वेतन मिळालं नाही तर त्याची काय परिस्थिती याची कल्पना आहे मला. परंतु निश्चितच येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये तुम्ही आणि आदरणीय सरनाईक साहेब आपण याची तात्काळ बैठक लावतो आणि तिथून आपण प्रश्न सोडवण्यात पडते. 15 दिवसाची आत बैठक लावतो, 15 दिवसाच्या आत. सभापती महोदय, याच
आदिवासी विकास मंत्रालयाशी निगडीत हा माझा विषय आहे. एकतर आदिवासी विकास विभागाचे 21 मे 2025च्या आदेशानुसार आदिवासी आयुक्त नाशिक यांनी निविदा प्रक्रिया राबवत असताना 1 डिसेंबर 2016ला नाही प्रश्न लक्षवेधी वेगळी आहे. नाही लक्षवेधी त्याच विषयातली आहे. मी माझा विषय लावण्याचा प्रयत्न केला होता. छोटासा विषय आहे आपल्या परवानगी आश्रमशाळेतील हो कर्मचारी आश्रमशाळेतलेच त्यातलाच विद्यार्थ्यांचा विषय आहे. तर यामध्ये अंध अपंग संस्थेने तयार केलेले साहित्य जे आहे ते संस्थेकडनं आदिवासी विभागानं भरून घेतलेलं मुद्रांक शुल्क व अनामत रक्कम सर्व साहित्य शाळा सुरू होत असताना पण प्रयोगशाळेतून साहित्यांचे मंजूर तपासणी अहवाल प्राप्त होऊन सुद्धा अद्यापपर्यंत वाटप झालेलं नाही. तो विषय आहे. याच्यामध्ये मागील वर्षी 2024-25 मध्ये शासनाने दर निश्चितीनुसार आदिवासी विभागाने आदिवासी विद्यार्थ्यांना शाळा सुरू होत असताना पहिल्याच दिवशी हे गणवेश दिले होते. तर मला या विषयात विचारायचं आहे की उद्योग धोरणानुसार दर निश्चितीद्वारे विद्यार्थ्यांचे त्वरित गणवेश मिळू शकतात का, आणि मंत्री महोदयांनी आदिवासी विद्यार्थी व दिव्यांग बांधव यांच्यावर होणारा अन्याय दूर करून सभागृहाला अशा प्रकारचं आपण कपडे पहिल्या दिवशी देऊ शकतो का, आणि नियमबाह्य निविदा रद्द करून उद्योग धोरण 2016 नुसार दर निश्चितीनुसार खरेदी करून विद्यार्थ्यांना गणवेश आपण देऊ शकतो का. असला तरी माननीय आमदार महोदयांनी प्रश्न विचारला असल्यामुळे कल्पना आहे की महाराष्ट्र शासनानं उद्योग धोरण जाहीर केलं आणि उद्योग धोरण जाहीर केल्यानंतर उद्योग खरेदी करण्याचे जे अधिकार आहे तर ते सहकार विभागाला दिले होते. त्या अनुषंगाने आदिवासी विभागाच्या माध्यमातून 24-25 या शैक्षणिक सत्रामध्ये या क्षेत्रात नाही त्या 24-25 या शैक्षणिक सत्रामध्ये ते खरेदी झाली होती. परंतु खरेदी झाल्यानंतर गणवेश वितरित करण्यात आले, गणवेश देण्यात आले. परंतु मध्यंतरी वाद झाल्यामुळे न्यायप्रविष्ट प्रकरण असल्यामुळे त्याला त्या न्यायप्रविष्ट प्रकरणामध्ये मला बोलणं सभागृहात उचित नाही. त्यामुळे मी वैयक्तिक भेटल्यावर तुम्हाला सांगतो. आडबले या आदरणीय किरण सरनाईक साहेबांनी जी विचारलेली लक्षवेधी आहे त्याच्यामध्ये पॅराग्राफ 3मध्ये VJNT शाळांच्या संदर्भामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे. तर VJNTच्या शाळांच्या संदर्भात 1 एप्रिल 2016चा जो शासन निर्णय होता कोर्टाच्या माध्यमातून तो अधिक्रमित करण्याला रद्द झालेला आहे. आजच्या घडीला कुठेही VJNTच्या शाळामध्ये नो पेमेंट हे धोरण सुरू नाहीत. स्कूल कोडनुसार त्याच्यामध्ये 26(2) नियमावली 26(2) जे प्रोव्हिजन आहे त्या प्रोव्हिजननुसार एखादी कर्मचारी अतिरिक्त झाला असेल तर त्याचं समायोजन होईपर्यंत मूळ शाळेमध्ये त्याचं वेतन सुरू असतं. नो वर्क नो पेमेंट हा त्या विभागात लागू झालेला नाहीत. आणि आपण म्हटलेलं आहे त्याच धर्तीवरती 8 जून 2016 आपण आदिवासी विभागामध्ये लागू केलेला आहे. जर VJNTमध्ये तो रद्द झाला असेल तर आपण या ठिकाणी 8 जूनचा जो 2016चा जो नो वर्क नो पेमेंट आहे तो सुद्धा आपल्या विभागाचा रद्द व्हायला पाहिजे. कारण की 8 जून 2016 नंतर कर्मचारी अतिरिक्त झाले असेल, शाळा बंद झाले असेल तर त्याचं समायोजन होईपर्यंत वेतन कुठूनच अदा होत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये 1-2 वर्ष जातात आणि त्या कर्मचाऱ्यांची उपासमार त्या ठिकाणी होते. त्यामुळे 8 जून 2016चा शासन निर्णय आपण रद्द करणार का हा माझा मूळ प्रश्न आहे. किंवा आदिवासी विभागामध्ये जर अतिरिक्त झालेले कर्मचारी असतील त्या कर्मचाऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपात VJNTच्या धर्तीवरती अगदी तात्पुरत्या स्वरूपामध्ये जिल्ह्यातच त्यांचं समायोजन करावं. किंवा आता आपण 5 मे 2025ला एक जो शासन निर्णय काढलेला आहे आउटसोर्सिंगच्या माध्यमातून जवळपास 1791 कर्मचाऱ्यांची भरती करण्याच्या संदर्भातला शासन निर्णय काढलेला आहे. म्हणजे याचा अर्थ आपल्याकडे शासकीय आश्रमशाळामध्ये जागा शिल्लक आहे. जागा शिल्लक असेल तर त्याच जिल्ह्यातल्या आदिवासी अतिरिक्त झालेल्या शिक्षकांना तात्पुरत्या स्वरूपामध्ये शासकीय शाळांमध्ये समायोजन करणार का. आणि तिसरा प्रश्न आहे की आपण मागच्या मीटिंगमध्ये आम्हाला आश्वासन दिलेलं होतं की 1155 शिक्षकांना यापूर्वी 2015मध्ये झालेल्या न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांच्या थकबाकीचं विशेष भागमधून थकबाकी वेतन देण्याच्या संदर्भामध्ये मागच्या लक्षवेधीमध्ये उत्तर देताना आपण म्हटलेलं होतं लगेच दुसऱ्या दिवशी आपण सभा घेऊ. आणि बोलल्याप्रमाणे आपण ती सभासुद्धा घेतली आणि सभेमध्ये सुद्धा आपण म्हटलेलं होतं की या संदर्भात लगेच आम्ही पॉझिटिव्ह निर्णय घेतो. आणि त्या संदर्भात खालच्या स्तरावरून तुमच्याकडे माहितीसुद्धा आलेली आहे. पण माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांना तुमचाही उल्लेख केला नाही, माझाही उल्लेख केला नाही. आणि त्या ठिकाणी जे पत्र काढलेलं आहेत आपल्या मीटिंगचा सुद्धा उल्लेख केलेला नाही. अशा बेजबाबदार अधिकाऱ्यावरती आपण कारवाई करणार का.
माननीय मंत्री सभापती महोदय, समाज कल्याण विभागाच्या मार्फत विमुक्त जाती आणि भटक्या जमातीच्या शाळा चालवल्या जात होत्या आहे. आज ओबीसीला गेल्या असो, परंतु त्या सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला आणि समाज कल्याण विभाग आणि आदिवासी विभाग काही वेगळा नाही, वेगळा झाला असला तरी परंतु शाळा संहिता एक असल्यामुळे त्याच धर्तीवर कोर्टानं निर्णय दिलेच्या अधीन राहून आदिवासी विभागानं, कारण वेगळा नसल्यामुळे डिपार्टमेंट वेगवेगळं असलं तरी शाळा संहिता वेगळंच आहे, कर्मचारी सुद्धा निवड प्रक्रियेचा एक भाग आहे. तर त्यामुळे निश्चितच आम्ही शाळा बंद होणे आणि तुकडी बंद होण्याच्या बाबत जो निर्णय करा, आपण बोललात की आजपर्यंत कुठल्याही प्रकारची शासन आदिवासी विभागाच्या माध्यमातून थकबाकी नाही आहे आणि जर असेल तर आपण परत एकदा तुमचं समाधान झालं नसेल तर समाधान करण्याच्या अनुषंगाने सन्माननीय अभ्यंकर सरांना सांगितल्याप्रमाणे 15 दिवसाच्या आत 100% बैठक घेऊन प्रश्न सोडवतो.